शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण जबाब नोंदवत एक मोठी कामगिरी केली आहे। अंदूर येथील एका नवोदित आडत्याने बाजारभावापेक्षा अधिक दराचे आमिष दाखवत वायद्यावर हजारो पोती सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित शेतकऱ्यांनी कृती समिती स्थापन करून नळदुर्ग पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी 57 पीडित शेतकऱ्यांचे जबाब घेण्यात आले आहेत। पुढील कार्यवाहीसाठी नळदुर्ग पोलिसांनी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे। मागील 2 वर्षांपासून सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी त्रस्त झालेले असतानाच येथील व्यापारी स्वप्नील रगबले याने चालू बाजारभावापेक्षा जादा दर देण्याची नामी शक्कल लढवत 60% रोख रक्कम आणि उर्वरित रक्कम एका महिन्याने देण्याचे सांगत अंदूर आणि परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले। महिनाभर व्यवहार सुरळीत करून विश्वास संपादन केल्यानंतर उर्वरित 40% रकमेसाठी काहींना चेक तर अनेकांना श्री महालक्ष्मी आडत दुकानाची पावती देऊन बोलवण केली। पैशांची अडचण सांगणाऱ्यांना सर्वच रक्कम 8 दिवसात देण्याचा वायदा केला तर अनेकांना ना पावती ना चेक ना रक्कम असे अधांतरीच ठेवले। येथून अचानक पोबारा केला। पोलीस उपनिरीक्षक नांगरे यांनी सखोल चौकशी करत 57 शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून स्वप्नील रगबले आणि त्याचे 2 साथीदार यांच्याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे सादर केला आहे।